जनगणना आयुक्तांनी पाठवलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो। कारण ओबीसीची जनगणना करता येणार नाही अशा प्रकारचं कुठेही संविधानामध्ये नाही आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे। यासाठी आम्ही गेले कित्येक वर्ष आंदोलन करतोय। पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही दौरे केले आणि जनगणनेची मागणी केली। आज विधानसभेमध्ये या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली। अनेकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहे। माझंही म्हणणं असंच आहे की एक शिष्टमंडळ महाराष्ट्रातलं माननीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांना भेटून लवकरात लवकर ओबीसीचं कॉलम या जनगणनेमध्ये घातलं गेलं पाहिजे आणि देशात ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। नाही, महाराष्ट्राची वेगळी जनगणना करावी अशी माननीय आव्हाड साहेबांनी मागणी केलेली आहे। परंतु केवळ हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे। केवळ महाराष्ट्राची जनगणना करून काही आपल्याला प्राप्त होणार नाही आहे। कारण देशामध्ये हा जो ओबीसीचा फंड येतो तो केंद्राकडून येतो आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनगणना करून आपल्याला काही मिळवता येणार नाही। ही देशाची जनगणना झाली पाहिजे। एक त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आव्हाड साहेबांचं की त्यांनी महाराष्ट्राची जनगणना करता येईल असं जर सगळ्या राज्यांनी एक एक करून केलं तर होईल। परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला देशाची जनगणना पाहिजे आणि योगायोगाने 2021ची ही जातीगत जनगणना जी आहे ती 2021मध्ये आता जनगणना होणारच आहे। तर त्या जनगणनेमध्येच ही जनगणना झाली पाहिजे ओबीसीची मागणी आहे। हिंदी वगैरे नको ना आपल्याला।